नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आजची आपली रेसिपी आहे पावटा बटाट्याची भाजी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका कुकरमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे. त्यामध्ये टाकूया आपण थोडी मोहरी, थोडं जिरं, त्यानंतर थोडासा हिंग टाकला आहे मी. कढीपत्ता तुम्ही ॲड करू शकता, माझ्याकडे नव्हता म्हणून नाही टाकले. त्यानंतर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तो आपण यामध्ये टाकूया. आणि आता कांदा थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. कांदा आपला थोडा मऊ झाला की आपण याच्यामध्ये थोडे सुके मसाले ॲड करूया. त्यामध्ये मी टाकते इथे हळद, त्यानंतर घेणार आहे मी इथे लाल मिरची पावडर, त्यानंतर थोडासा गरम मसाला आपण याच्यामध्ये ॲड करूया. आणि यामध्ये आता मी हे सगळे मसाले आहेत ते छान परतून घेणार आहे कांद्यामध्ये. मसाले छान परतून झाले की त्यामध्ये मी पावट्याचे दाणे आणि बटाटा घेतला. इथे साधारण 1 किलो मी पावट्याच्या शेंगा आणल्या होत्या, त्याचे दाणे घेतलेत. आणि त्यात एक मोठा बटाटा, त्याच्या मी फोडीसुद्धा जर थोड्या मोठ्याच केल्यात आहेत, तर ते टाकून घेऊया. आणि छान एकदा आपण हे सगळं मिक्स करूया. दाणे आणि बटाटा आपल्या मसाल्यामध्ये छान मिक्स झाला की त्यामध्ये मी काय करणार आहे, एक टोमॅटो घेतला आहे, त्याच्याही मी थोड्या मोठ्याच फोडी करून घेतल्यात, तर त्या मी इथे ॲड करून घेते. बघा, मोठ्याच फोडी केल्यात. थोड्या छोट्या फोडी केल्या ना, म्हणजे बारीक चिरला टोमॅटो की त्याचा गर होईल. मला थोड्याशा मोठ्या अशा अख्ख्याच फोडी हव्या होत्या म्हणून मी मोठ्या फोडी घेतल्यात. तर त्या ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. छान परतून घ्यायचं आहे भाजी आपली. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं, मी इथे हिरवं वाटण घेतलं आहे. या वाटणामध्ये मी थोडं खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि अगदीच छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे. मी हे सगळं कच्चंच घेतलं आहे म्हणून त्याला कच्चं वाटण म्हटलं आहे. आणि ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया. यामध्ये आता आपल्याला जसं तुम्हाला रस्सा हवा आहे तसं याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे. बघा, तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे रश्श्याची तशी तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्या. जास्त पातळ ही भाजी नाही बनवते मी, त्यामुळे मी त्या अंदाजाने त्याच्यात पाणी टाकले. फक्त एवढं बघायचं की कुकरच्या शिट्ट्या झाल्या की परत ते थोडंसं पाणी आटणारच आहे, तर त्या हिशोबाने मी इथे पाणी ॲड करते. थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी थोडं पाणी याच्यात ॲड केलं आहे परत. आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं मी इथे गूळ टाकलं आहे. 1 चमचाभर इथे मी गुळाची पावडर इथे ॲड केली आहे. आणि आता कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करायच्या की बस आपली भाजी तयार. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही भाजी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका अजिबात. थँक्यू.